कारण की ह्याच्यात उगवले मित्रांनो गवत, जे की तुम्ही बघू शकताय. हे आहे मित्रांनो तूर, आणि हे बाकीचे सगळं तणे गवत, हे फक्त तूर आहे. ते तर खूप लांब आहे तिकडे मित्रांनो, खाली एकदम. सो मित्रांनो, फायनली आता आपलं झाले आहे पूर्ण काम. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आता आलोय आपण वरच्या रानात. आपण आलोय तुरीकडे इकडं, अँड इथं तुम्ही बघू शकता. आता इथं टाकायला केली आपण, पाळी टाकायला सुरू केली आहे. कारण की ह्याच्यात उगवले मित्रांनो गवत, जे की तुम्ही बघू शकताय. एवढं सारं गवत आहे, आणि त्याच्यात अशी तूर पण आहे. तर हे आहे मित्रांनो तूर, आणि हे बाकीचे सगळं तणे गवत, हे फक्त तूर आहे. अशी लाईनीत उगवलेली हे एक, परत इथं तर अशी लाईनमध्ये मित्रांनो तूर आहे. आता हे सोडून आपल्याला मध्ये टाकायची आहे पाळी. बट नंतर परत जे हे मध्ये राहतंय त्याच्यात खुरपणी बी करायची असते. सो आता घेतलं मित्रांनो आपण पाळी टाकायला ह्याच्या मधली. सो आता फटाफट आपण आज हे पूर्ण करून घेऊ. एवढी पूर्ण पाळी टाकून घ्यायची आज आपल्याला. मधलं तण खूप वाढलेलं आहे. सो आता हे आपण टाकून घेऊ. 2 दिवसात पाऊस सांगितला आहे ना, आज ऊन चटकते जास्त. सो संध्याकाळपर्यंत पाऊस निघू शकतो. तर त्याच्यापूर्वी आपण टाकल्यानंतर हे उन्हाने आणि हवेने सुकून जाईल पटापट. सो त्यासाठी आता घालून घ्यायची आपल्याला, टाकायची याच्यात पाळी. सो चला आता फटाफट टाकून घेऊ. सो मित्रांनो, पप्पा आता इथं करणार आहेत कंटिन्यू इथं, अँड इथं काही 2 जणांची गरज आहे नाही. आता आपल्याला जायचं मित्रांनो तिकडं खाली, जे की आपलं काल 4-5 सारे राहिले होते वाढायचे मुगाचे. तर तेवढे आपण तेवढे कंप्लीट करून टाकू. अँड ऊन पण भरपूर आहे आज. सो हे पाळी टाकलेली एकदम भारी होणार आहे, कारण की तण महाग लगेच सुकून जाणार आहे सगळं. सो हे एक चांगलं होईल. सो चला आता आपण जाऊया मित्रांनो, अँड सुरू करूया. आपण तिकडे जाऊ. आता ते तर खूप लांब आहे तिकडे, मित्रांनो, खाली एकदम तिकडे जायचं आहे आता आपल्याला. सो चला आता जाऊया, अँड तिकडे जाऊन मित्रांनो आपण करूया तेवढं कंप्लीट. मग बघूया आपण इकडं समोर जर गरज पडली तर मग इकडं यावं लागेल. आणि तुम्ही बघू शकता गवत किती जबरदस्त उगवलेलं आहे. असं वाटतं की ह्याच्यात काय पेरलेलंच नाही आहे, बट ह्याच्यामध्ये मित्रांनो तूर पेरलेली आपण, जे की चांगल्या प्रकारे उगवलेली आहे. बट गवतच इतकं डेंजर आलं आहे त्याच्यात, जो की सगळा लांडगा आहे. लांडगा म्हणजे मित्रांनो ते छोटे छोटे असतात आणि त्याला जास्त काटे असतात, काटेसारखं असतं थोडं. तर ते उगवलेलं आहे हे एवढं सगळं. सो चला आता जाऊया आपण इथं. आता मित्रांनो आपण जाता जाता बघूया आपण मका पेरलेली उगवली आहे की नाही बघूया आपण आता. त्याच्यात पण तण आहे भरपूर म्हणजे एवढं नाही जेवढं की ह्याच्यात दिसतं तुम्हाला, एवढं नाही आहे. पण इथं बघू शकता तुम्ही, इथं बी आहे बऱ्यापैकी गवत उगवलंय. मका पण उगवली आहे मित्रांनो, जशी ओल होती तशी. इथं बघा मित्रांनो, हे अजून एवढी बऱ्यापैकी नाही उगवलेली. तिकडे बी बघू शकता तुम्ही, अजून उगवते मित्रांनो. अजून एक पाऊस अँड एकदम चांगल्या प्रकारे मका पण उगवून येणार इथे. आता हे उगवलंच, थोडंसं पावसाचं हे झालं की लगेच मका एकदम चांगल्या प्रकारे इथं दिसून. आणि तिकडे खाली पेरलेली पण मित्रांनो थोडी दिसायला लागली असणार आहे. ते पण आता आपण जाता जाता बघूया, जे की आपण इथंच ह्याच्या खालीच पेरलेली आहे इथं, ती पण बघूया आपण जाताना. आता बघूया उगवली आहे की नाही. आता बघा मित्रांनो पडीत कसं झालं, एकदम हिरवगार पूर्ण. तरी अजून पूर्ण पाऊस एकदम जोराचा चालू नाही झाला, नाही तर इथनं मग कंटिन्यू पाणी वाहत असते, जे की इथनं असंच तिकडं वडत जातं. आता इथं पण बघूया इथली मका उगवली आहे की नाही, आणि मग जाऊया मित्रांनो आपण तिकडं खाली. आता पावसाची बी गरज आहे मित्रांनो, कारण की सगळ्याच ह्याला, मकाला, भाताला आणि तुरीला सगळ्याला पाणी बी भेटल्यावरती जरा चांगल्या प्रकारे ही होईल. अँड इथं आलो आपण, अँड इथं आत्ताशी मित्रांनो एखादी उगवायला लागली, बघू शकताय.
अजून इथं एकदम कवचित कुठेतरी उगवलेली आहे. एवढे अजून चांगल्या प्रकारे इथली उगवलेली आहे. तर हे बी आता जो पाऊस होईल त्याच्यानंतर हे पण एकदम चांगल्या प्रकारे उगवलं जाणार आहे. त्यात काही विषय नाही. सो चला आता जाऊया आपण डायरेक्ट इकडं खाली वाढायला. सो मित्रांनो आता आलो आपण इथं. अँड इथं हे राहिले बघा, हे राहिले 4, हे 2 अँड इथं 2. तर असे 8-9 सारे राहिलेले आहेत. सो चला आता फटाफट आपण थोडेसे एवढे राहिलेले वढून घेऊया अँड मग बघूया आपण काय होते. कारण की बाकीचं तिथं थोडंसं आहे, मध्ये सारे थोडेसे लेवल करायचे आहेत अँड मग भुईमुगाचं काम कंप्लीट. चला आता फटाफट आपण हे काम कंप्लीट करू. A few moments later. सो मित्रांनो आपलं फायनली झालं आता एकदम कंप्लीट. बघू शकता तुम्ही पूर्णच झालं आपलं भुईमुगाचं काम म्हणजे अजून थोडंसं राहिलंय, त्या झाडापाशी वाढायचं आहे तिथं. तर आता हे झालं मित्रांनो, खालची साईड बी कंप्लीट अँड वरची तर ऑलमोस्ट झालेलीच आहे. सो आता झालं मित्रांनो हे एकदम फायनल. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण झालेलं आहे हे फायनल. सो चला आता मित्रांनो तिथं त्या लिंबापाशी थोडंसं आहे तेवढं कंप्लीट करूया. हे आहे मित्रांनो इथं, हे थोडंसं सरळ करून घेऊ आपण, ह्याला माती लावून घेऊ एकदम, तिकडचं पॅक वगैरे करून इथं लेवल करून घेऊ. सो एवढं करून घेऊया अँड मग फायनलच झालं म्हणायचं. सो मित्रांनो फायनली आता आपलं झाले आहे पूर्ण काम. भुईमुगाचं पूर्ण काम संपलेलं आहे आता आपलं, पूर्ण सगळीकडनं क्लिअर झालंय. सो आता आपलं काम झालं भुईमुगाचे एकदम क्लिअर. सो आता पाऊस आला काय आणि नाही आला काय प्रॉब्लेम नाही आहे, पाणी द्यायला पण येणार आहे आपल्याला, त्यामुळे काही विषय नाही. आता एकदम सिस्टम सगळी एकदम वडून प्रॉपर करून ठेवलेली आपण, दंड वगैरे, त्यामुळे काय अडचण आहे नाही आता. सो आता हे काम मित्रांनो एकदम फायनल झालेलं आहे आपलं. सो आता बघूया आपण कपालला कॉल करून पाणी घालून किती झालंय किती राहिलंय. 2-2:30 वाजलेत. सो आता जेवण वगैरे करायचं. तर आता बघूया आपण जेवायला घरी करून जायचं, जेवण घरी करायला जायचं की डबा आणायला लावायचं. तर बघूया आता आपण आधी कॉल करूया. सो मित्रांनो आपण आलो इकडं वरती अँड इथं अजून चालूच आहे काम. आणि बघू शकतो इथं अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे ना, ते इकडं थोडंसं राहिलेलं आहे. सो आता ते बी होऊन जाईल 1-1.5 तासामध्ये अँड इकडं एवढं कम्प्लीट झालं आहे. सो मित्रांनो आता आपण परत काम सुरू करणार आहे. जेवण केलं आता जस्ट, जरा उशीर झाला, डबा घेऊन आले होते तर जेवण करायला 4:30 वाजले आपल्याला आणि डिझेल पण संपलं होतं. डिझेल घेऊन आले, आता डिझेल टाकायचं आता करू आपण आपलं काम परत सुरू. सो चला आता मित्रांनो आपण करूया डिझेल टाकून काम परत सुरू. A few moments later. तर मित्रांनो आता एवढं राहिले बघा इकडचं अँड अजून 2-3 more डनमध्ये हे काम होऊन जाईल. आपलं पाळी टाकायचं, मग तिकडं थोडंसं राहिलं, तिकडं पहिलं टाकलं होतं, तिकडं वरसर जरा फिनिशिंग राहिली. तर इकडचं कंप्लीट करून मित्रांनो तिकडचं कंप्लीट करायचं अँड मग जायचं मित्रांनो आपल्याला दुसरं काम बघायला. बघा आता घरी जायचं की काय. तर चला आता एवढं राहिलेलं कंप्लीट करूया फटाफट अँड मग बघूया काम. मित्रांनो आता आपल्याला घरी जायचं आहे, कारण की विषय असा झाला बघा की इथं जी तूर पेरलेली आहे जी लाईन, आता तिथं बघा तिथं लाईन होती बट ते उगवली नाही. तिकडे एकदम ट्रॅक्टर आहे त्याच्या खाली गेल्याच्या नंतर उगवलेली आहे. तर असे ह्या 2-3 लाईनी मित्रांनो इकडे उगवलेल्या नाही आहेत, नंतर मग डायरेक्ट इकडच्या साईडला उगवलेले आहेत. हे बघा हे राहिले तूर, मग इकडनं उगवलेलं आहे, बट इकडचे काही लाईनी उगवलेल्या नाही आहेत. आता इथं कमी आहे, ही लाईन इथपर्यंत उगवली बट इकडचं उगवलेलं नाही आहे. तर हे पेरायची मित्रांनो आता आपल्याला अर्धे आता ट्रॅक्टर उभा आहे तिथपर्यंत जाऊन तिथून वरच्या 2-3 लाईनी पेरायच्यात आपल्याला. तर त्यासाठी आता आपण मित्रांनो जाणार आहे बी आणायला. तर आता फटाफट घरी जाऊन बी, त्याचं गिअर म्हणजे ते पाकळी आणि ते घेऊन येऊया.
तर मित्रांनो आता घेतले आपण बी आणि गेअर म्हणजे पाकळी पण. तो चला आता जाऊया आपण फटाफट गाडी घेऊन वर. सो मित्रांनो आपण माल फायनली वर परत. सो चला आता आपण फटाफट घेऊया आपण तिकडं बी अँड पेरायला. सो मित्रांनो चला आता हे पाकळी अँड बी जोडू आणि सोडू त्याच्यात बी अँड इकडचे एवढं पेरून घेऊ. सो मित्रांनो आता दोनच राहिलेत, ही वाली अँड ती वाली. तर मित्रांनो आता आपण इकडचं राहिलेलं थोडंसं ही इथं राहिलं इथून इकडं इकडच्या साईडचं ते एवढं कंप्लीट करूया आता अँड मग जाऊया आपण घरी. सो आता एवढं 2-3 मोर्डानं टाकून घेऊ. 3 hours later. हे सो मित्रांनो आता आपण डायरेक्टच घरी आलो तिथलं कंप्लीट करून अँड घरी येऊन मित्रांनो आता एकदम फ्रेश वगैरे झालो आहे. आता चारा सकाळीच आणलेला होता ते पप्पाने टाकून वगैरे पण दिला आहे मित्रांनो. आता आपलं काम संपलेलं आहे. तर चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा पण एंड. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.